बातमी आपण पाहणार आहोत। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण शेलार यांना तिकीट देण्यात आले। दरम्यान मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ राडे यांच्या नावाची घोषणा भाजपने केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण शेलार यांना तिकीट देण्यात आले। दरम्यान मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ राडे यांच्या नावाची घोषणाही भाजपने केलेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। एकीकडे भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या संजय मोरे यांनी कोकण मतदारसंघासाठी अर्ज दाखल केलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये एकीकडे भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे।